माझ्या आयुष्यात आजपर्यंत हे कधीच बघितलं नव्हतं, जे की मी पहिल्यांदा आता बघितलं. आणि ते बघून ना मी एवढी जास्त भिली ना, आणि माझ्या डोक्यात अजून पण तेच फिरते सारखं जे मी बघितलं. तर पहिलं तर मी हे सांगते की मी माझ्या माहेरी गेली होती आणि 2 दिवस तिथे राहिले. त्यानंतर आता आम्ही चाललोय मुंबईला. पण मध्येच फलटणमध्ये माझ्या भावाला एस-टीमध्ये बसवून द्यायचं होतं, कारण तो सातारला जाणार होता. तर आता मी तुम्हाला सांगते की मी काय बघितलं. तर आम्ही मुंबई पुणेचा जो हायवे आहे ना, तिथून चाललो होतो. आणि आता पावसाचे दिवस आहेत आणि एक बाईक होती, त्या बाईकवरती माणूस होता आणि त्याचा इतका भयानक ॲक्सिडेंट झाला होता. आणि खरं सांगते, मी आजपर्यंत छोटा मोठा कोणताच ॲक्सिडेंट माझ्या डोळ्याने बघितलं नाही. ती पहिल्यांदाच बघितलं असेल आणि मला एवढा धक्का बसला, मी एवढी भिली होती ना. पावसात ना बाईक चालवणं खूप रिस्की असतं, कारण गाडी स्लिप होतात. आणि मेन म्हणजे की हेल्मेट घातलं पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि ते बघून मला वाटत होतं की त्यांनी हेल्मेट घातलं नव्हतं. व्हिडिओ तर मी घेतला नाही, कारण त्या परिस्थितीमध्ये ना मला हे सगळ्या गोष्टी ना डोक्यात पण येत नाहीत. खरंच खूप भयानक ॲक्सिडेंट होता तो.